धर्मांतराबाबत एक महत्वाची बातमी समोर येते। धर्मांतर केलं तर तुमचा अनुसूचित जातीचा दर्जा रद्द होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च म्हणजे आज दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयामध्ये हे स्पष्ट केलंय। खरं तर हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मामध्ये जर तुम्ही धर्मांतर केलं तर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आता लगेचच रद्द होणार आहे। धर्मांतरानंतर त्या व्यक्तीला एसटी दर्जावर आधारित कोणतेही हक्क, आरक्षण किंवा कायदेशीर संरक्षण मिळणार नाहीये। हा निर्णय संविधानातील शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 नुसार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एसटी दर्जा फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मियांसाठीच मर्यादित ठेवला जातो। हा निकाल एका प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात एका व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती। मात्र न्यायालयाने स्पष्ट केलंय की संबंधित व्यक्ती ही ख्रिश्चन धर्माचे पालन करत होती आणि तो अनुसूचित जातीचा सदस्य त्यामुळे मानला जाऊ शकत नाही। त्यामुळे त्याला SC किंवा ST कायद्याअंतर्गत संरक्षण मिळणार नाही असं आता स्पष्ट करण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयाने हे ठामपणे सांगितलंय की धर्म बदलला तर SCचा दर्जा पूर्णपणे आणि लगेचच संपू शकतो। हा निर्णय पूर्णपणे बंधनकारक आहे आणि त्यामुळे कोणतीही अपवादात्मक तरतूद नाही असल्याचं देखील न्यायालयाने स्पष्ट केलंय। धर्मांतर केलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये। सरकारी नोकऱ्या, शिक्षणातील सवलती यावर देखील त्याचा परिणाम होणार आहे। SC किंवा ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं संरक्षण मिळणार नाही आहे, हे स्पष्टपणे आता करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय धर्मांतर आणि जातीय हक्क यावर स्पष्टपणे भूमिका मांडणारा ठरला जातोय। या निर्णयामुळे आता देशभरात सामाजिक आणि कायदेशीर चर्चेला नव्याने सुरुवात होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते।